तर 2025ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे ती खूप रोमांचक होणार आहे. कारण की मी का म्हणते WTCच्या पॉईंट्स टेबलमध्ये खूप अदलाबदल दिसत आहे. म्हणजे जी टीम आपले वर्चस्व गाजवतात ती काही खाली जाणार आहे. ज्यामध्ये जे नंबर 1 टीम आहे म्हणजे ज्याने WTCचा पुरस्कार आहे ते पटकावला आहे म्हणजे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही वेळा भारताकडून जिंकला आहे. 2021मध्ये WTC फायनल भारत हारला होता न्यूझीलंडकडून. त्यानंतर न्यूझीलंडने WTCचं पद पटकावलं होतं. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पण 2023मध्ये भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हरवलं आहे आणि त्यातकडून वर्ल्ड कपमध्ये पण हरवलं आहे. आणि ऑस्ट्रेलिया अशी टीम आहे जी ICC स्पर्धेत आपलं वर्चस्व गाजवतोच. आणि जवळपास मला असं वाटतं की 2025 म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होणार आहे त्यामध्ये पण ऑस्ट्रेलिया क्वालिफाय करू शकते. हे चान्सेस आहे. कारण जर आपण फर्स्ट टेबल पाहिलं तर ऑस्ट्रेलिया सेकंड नंबर येत आहे भारतनंतर. भारत फर्स्ट येतर आहे आणि मला चान्स आहे की भारत 80% जाऊ शकते WTCच्या तिसरी वेळा फायनलमध्ये. आणि त्याला जे विरुद्ध आपण शकतो की तो होऊ शकते ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड. कारण की ती दोन टीम आहे ती दोन टीमा भारताला कधीही टक्कर देऊ शकते. आणि जी सिरीज होणारी आहे ती दोन टीमा विरुद्धच होणार आहे म्हणजे न्यूझीलंड वर्सेस ऑस्ट्रेलिया. आता काही बांगलादेश टेस्ट सिरीज झाल्यानंतर 3 टेस्ट सिरीज आहे ते आहे न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट टीम आहे जे भारताला WTCमध्ये हरवलं होतं. आणि अपेक्षा आहे की 3-0नी होम मॅचच आहे वाली इंडिया जिंकेल. तर मला वाटतं न्यूझीलंड थोडं खाली जाणार. आणि त्यानंतर सर्वात मोठे म्हणजे BGT बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जी ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे आणि भारत अवे जाणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये. त्या 5 मॅचेस खूप महत्त्व होणार आहे भारतासाठी. कारण की भारत WTCमध्ये जाणार तर ह्या 5 मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. त्या WTC फायनलमध्ये भारत जाऊ शकतो. आणि त्यानंतर जे 5 मॅच जिंकले तर मला वाटत नाही की ऑस्ट्रेलिया कुठं WTC फायनलमध्ये एंट्री होऊ शकते. त्याच वाटते की न्यूझीलंड किंवा श्रीलंका पण टेस्ट फायनलमध्ये येऊ शकते. अशा सिनेरिओ अवेलेबल मॅचेसला असतात आणि हे बी खूप चालणार आहे. कारण की पाहतो WTC फायनल हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जास्त राहणार. एक ऑस्ट्रेलिया आणि दुसरा न्यूझीलंड. तर हा आहे सिनेरिओ. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.